नमस्कार बाळांनो, मी बबुआची आज साबुदाण्याची खिचडी मऊ लुसलुसीत तुम्हाला मी करून दावणार आहे। मी आता काय काय साहित्य घेतलंय ते दावते। शाबूस तांदूळ 1 वाटी रात्रभर मी धुवून भिजत घातलेलं। हे 1 बटाटू घेतलाय या चिरून। हे शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट घेतलंय। हे मीठ घेतलंय आणि हे मिरची पावडर घेतल्या आणि तेल टाकायचं। कढई गरम झाली, आता तेल टाकते 1-1.5 पळी आणि आता बटाटो शिजवून तेलामध्ये घ्यायचा। कढईवर झाकण ठेवून बटाटा शिजवून घ्यायचा व्हायचा। साबुदाण्यात आता शेंगदाणा घालते आणि ही आमच्याकडे बुक्का म्हणतात। ही नुसती मिरची पावडर कुटलेली आहे, याच्यात काही मसाला काही नाही घातलेला दुसरा। पुरतं मीठ घालते बारक। बघा का बाळांनो, बटाटा चांगला शिजला। ह्याचा तुकडा कसा आता हे पडतोय बघा। साबुदाण्यात शेंगदाणा सारा मसाला घातलाय, आता मिसळून घेते हलवून। शिजलेला बटाटा आहे, आता हे सारं आपण मिक्स केलं साबुदाण्यात, ते सर्व हे टाकायचं। आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं, हलवायचं, जरा वाफलून द्यायचं। खिचडीवरती झाकण ठेवून 3-4 मिनिटं जरा शिजून द्यायची चांगली। बघा बाळांनो, खिचडी मऊ लुसलुसीत झाली। आता प्लेटमध्ये काढून घेते, दह्यासोबत खाऊ शकता। बाळांनो, साबुदाण्याची खिचडी आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सबस्क्राईब करा। तुम्ही पण बनवून खावा खिचडी।